मोहिते पाटील यांचे प्लॅनिंग यशस्वी होणार का पालकमंत्री गोरे देणार धक्का? सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले सोलापूरसह राज्याचे लक्ष. नमस्कार मित्रांनो, क्रांती मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सध्या सोलापूर विधान परिषदेची निवडणूक सुरू असून यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून बिनविरोध होत असलेल्या निवडणुकीमध्ये रंगत आणलेली आहे. तर भाजपने बार्शीचे राजेंद्र राऊत यांना निवडणुकीची उमेदवारी दिलेली आहे. विशेष म्हणजे इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काढून घेतले, मात्र वसंतनाना देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला नसल्यामुळे सोलापूरची निवडणूक लागलेली आहे. त्यांच्या पाठीशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पाठबळ असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक जरी राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतनाना देशमुख अशी वाटत असली तरी यामध्ये आता पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील असा सामना या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माढा या दोन लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का देण्याचे काम मोहिते पाटलांनी केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या 4 विधानसभा मतदारसंघात देखील आमदार बदलण्यात मोहिते पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र असे असले तरी सोलापूर विधानसभा वास्तविक पाहता लोकसभा आणि विधानसभेला जनतेतून मतदान असते, मात्र विधान परिषदेला निवडून आलेल्या नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांना मतदानाचा हक्क असतो. त्यामुळे सोलापूर विधान परिषदेसाठी 616 मतदान असणार आहे. यात कोण बाजी मारणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्लॅनिंग यशस्वी होणार का पालकमंत्री जयकुमार गोरे यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मोहिते पाटील यांना धक्का देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.